नमस्ते श्री स्वामी समर्थ। तर तुम्हाला आज माहीतच असेल, आज होती दत्त जयंती। गणू आणि मी जाणार होतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात। श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार आहे। मी ना आज माझ्या गणूवर रागवलेली, तो ना लवकर उठतच नाही। हल्ली तो खूप आळशी झालाय। मी त्याला बोललेले की आपण सकाळी मठात जायचं, पण त्याने काय 10च वाजवले, म्हणून मला त्याचा थोडासा राग आला होता। असो, हे आमचं नेहमीच आहे। आता आम्ही ते निघालेलो मठात जायला आणि गणूने गाडी इकडे जवळच लावली, कारण मठ हे हायवेला आहे, तिकडे गाडी लावणं अलाउड नाही, म्हणून आम्ही तिथून चालत गेलो। मी ना मठात जाताना नेहमी खुशच असते, पण आज मी डबल खुश होती, कारण माझा गणू पण माझ्यासोबत येणार होता। स्वामी तर माझ्यासोबत नेहमी असतात आणि स्वामी माझ्या गणू सोबत पण नेहमी राहू, तो नेहमी सुखात राहून दे, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे सगळे। मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्याची हेल्थ चांगली राहून दे। दत्त जयंती ही हिंदू पंचांगात असलेली मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते। हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रय यांच्या जन्माचा दिवस साजरा करतो आपण। दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या 3 देवताचे एकत्रित रूप मानले जातात। या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता, म्हणून आपण सायंकाळी पूजा केली जाते। श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांना अक्कलकोटांचे स्वामी म्हणतात म्हणून ओळखले जातात, हे या कलियुगातील भगवान दत्तात्रयाचे 4थे अवतार आहे। सकाळी आलो म्हणून आमचं दर्शन एवढं छान झालं। इकडे आम्ही आता आलेलो प्रसाद घेण्यासाठी। या मठामध्ये संध्याकाळी महाप्रसाद पण होता, पण आम्हाला काय यायला भेटणार नाही, कारण आज गुरुवार पण आहे। मी आज घरीच उपवास सोडणार होती। ही दत्त जयंती खूप खास होती, कारण ही आलेली गुरुवारी आणि स्वामींचे भक्त पण खूप खुश झाले असणार। आम्हाला प्रसादामध्ये पेढा, लाडू, केळी आणि त्याच्यासोबत एक बुक पण भेटली। ती स्वामी समर्थांबद्दल, त्याच्याबद्दल माहिती होती। त्याच्यामध्ये तारक मंत्र होतं, स्वामी समर्थांची आरती होती। हा बघा माझा गणू, मी रागवली म्हणून आता मला फूल देऊन मनवत होता। मला आता मी कसं सांगणार की तो स्वामींकडे आला तेव्हाच माझा राग गेला। मठामधून आता आम्ही निघून पोचलेलो भाजी मार्केटमध्ये, कारण होता गुरुवार आणि इकडे मला वटाणे घ्यायचे होते, फळं वगैरे पण घेतली, फुलं घेतली, कारण मला घरी जाऊन पूजा मांडायची होती। माझा फर्स्ट गुरुवार मिस झाला, म्हणून माझा हा सेकंड गुरुवार, हा माझा फर्स्ट गुरुवार होता। नंतर इकडे मी जेवण वगैरे केला आणि इकडे आरती पण माझी झालेली। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बाय।